तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत शरयू घाटवर. हा आपला पहिला ठिकाण असेल आजचा. शरयू तीच नदी आहे जिथे प्रभू श्रीराम आपल्या लहानपणी खेळले होते. याच नदीच्या तटावर ते लहानपणी यायचे, फिरायचे, खेळायचे. याच नदीने अयोध्येचा संपूर्ण इतिहास पण पाहिलेला आहे. असं मानलं जातं की शरयू नदीच्या दर्शनाशिवाय अयोध्येची वारी पूर्ण मानली जातच नाही. तर आपण आज अयोध्येमध्ये येऊन शरयू नदीचं दर्शन घेतलं आणि काही लोक त्यामध्ये स्नान करून पुढच्या दर्शनासाठी वाटचाल करत. आपण पण बघताय गोमाता येथे. संध्याकाळच्या वेळी होणारी शरयू आरती म्हणजे एक प्रकारचा वेगळाच अनुभव असतो. ते अनुभवणं आज तर पॉसिबल दिसत नाही आहे मला, पण एक त्यातलाच एक थोडासा पार्ट आम्हाला बघायला भेटला. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, अयोध्येत प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याआधी एका खास ठिकाणी जावं लागतं, नाहीतर तुमची यात्रा अपूर्ण मानली जाते. हेच ठिकाण म्हणजे हनुमानगडी. अयोध्येच्या अगदी मध्यभागी एका उंच टेकडीवर हे भव्य मंदिर वसलेलं आहे. तेथे जाण्यासाठी आपण इथून एक लोकल ई रिक्षा पकडले आणि हनुमानगडीला चाललोत. चला. तर आता आपण पोचलोत हनुमानगडीला. पहाटे हनुमानजीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी आता वाढायला सुरुवात होत आहे. वातावरण पूर्ण थंड आणि धोकामय असं दिसत आहे. तर आपण जाऊया हनुमानजींच्या दर्शनासाठी. असं म्हटलं जातं की त्रेतायुगात प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा त्यांनी हनुमानजींना राहण्यासाठी ही जागा दिली होती. त्याच जागेला आता हनुमानगडी म्हणून ओळखलं जातं. हनुमानजी इथे राहून पूर्ण नगरीचं रक्षण करतात, म्हणूनच त्यांना अयोध्येचे कोतवाल म्हणतात. वर पोहोचण्यासाठी आपल्याला पूर्ण 76 पायऱ्या चढाव्या लागतात. आणि वर गेल्यावर हनुमंतरायांचं दर्शन तर होतंच, पण तिथून पूर्ण अयोध्या नगरीचं दर्शन होतं. हनुमंतरायांचं दर्शन घेऊन आपण आता पोचलो ते प्रभू श्रीरामजींच्या दर्शनासाठी अयोध्या नगरीमध्ये श्रीराम मंदिरात. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू श्रीराम आपल्या भव्य मंदिरात विराजमान झाले. हे केवळ एक मंदिर नसून ते करोडो भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. प्रभू श्रीरामांचं हे मंदिर 2.7 एकरमध्ये पसरलं आहे, पण पूर्ण एरिया मंदिराचा आजूबाजूचा 70 एकरपर्यंत आहे. आणि तेच आता पूर्ण एक्सपान्शन वाढून जागा ॲक्वायर करून ते जवळपास 107 एकरपर्यंत पसरवण्याचा गव्हर्मेंटचा विचार आहे. त्यासाठी आजूबाजूच्या घरांना तोडून मंदिराच्या एरियामध्ये ॲक्वायर केलं गेलेलं आहे. प्रभू श्रीरामांचं हे मंदिर लोखंड किंवा सिमेंट न वापरता दगड आणि तांब्याचा वापर करून बांधलं गेलेलं आहे. याचं नक्षीकाम आणि खांब पाहिल्यावर आपल्याला भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटतो. असं नक्षीकाम तिथं केलं गेलेलं आहे. मंदिरात कॅमेरा तर अलाउड नाही आहे, तर फक्त आपण आता जाऊन दर्शन घेऊया आणि मग येऊया परत. राम मंदिराचं दर्शन होऊन आपण आता पुढच्या एका ठिकाणी आलो आहोत. महर्षी वाल्मिकी महाराजांच्या
मंदिरामध्ये. इथे वाल्मिकी महाराजांची मूर्ती आणि लव आणि कुश यांची मूर्ती विराजमान आहे. पूर्ण रामायण भिंतीवर लिहिलं गेलंय. वाल्मिकी मंदिराच्याच एरियामध्ये एक हनुमंताचं मंदिर आहे. हनुमंतरायाची एक सुंदर मूर्ती आणि भव्य अशी मूर्ती. इथे भजन मंडळी वाल्मिकी महाराज मंदिराच्या समोरच एक स्वामी मनीरामदासजी महाराज की छावणी असं एक मंदिर आहे. त्याच्यामध्ये जाऊया आपण. शेजारच्या ठिकाणीच त्या मंदिरासमोर एक अजून एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये एक छान अशी विष्णू भगवानची मूर्ती. त्याच्याच पुढे एक चारधाम आहेत. तर चारधामच्या आतमध्ये जाऊन काय आहे ते एकदा चारधाम मंदिरामध्ये जाऊन बघूया आपण. इथे चारधाममध्ये चार धामांचं दर्शन करून दिलेलं आहे. एक पहिला आहे रामेश्वरम महाराज भगवानजी. नंतर द्वारकाधीश भगवानजी यांचा अवतार दाखवलेला आहे इथे. त्याच्यानंतर जगन्नाथ भगवानजी यांचं रूप इथे दिसतंय. आणि सगळ्यात शेवटी बद्रीनाथ महाराज भगवानजी. त्याच्यात थोडं पुढं आल्यावर एक अजून एक हनुमानजींचं मंदिर आहे. श्री बडे हनुमानजीचं मंदिर बोलतात त्याला. तर त्यांची प्रशस्त एंट्री गेटवर मूर्ती आहे आणि त्याच्यातून आपल्याला एंट्री करायची आहे. आतमध्ये गेल्यावर बघूया. पूर्ण असं प्रसन्न वातावरण. सीतारामांची मूर्ती इथे. तर आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथे राम मंदिराचा प्रत्येक दगड कोरला गेला. मागील जवळपास 30 वर्षापेक्षा जास्त काळ या जागेवर राम मंदिराचा प्रत्येक दगड कोरला गेला. अजून पण काही महिला इथे ते काम करत आहेत. प्रत्येक दगड घासून घासून पूर्ण त्याला फिनिशिंग देऊन त्याचं काम चालू आहे. अजून पण आपल्याला माहिती असेल राम मंदिराचं काम चालू आहे. तर त्याची एक थोडीशी झलक आपल्याला बघायला भेटली इथे. दुसऱ्या दिवशी गेलो आपण ते भोलेनाथांच्या दर्शनाला काशी विश्वनाथ धाममध्ये.
गंगा घाटातून थेट मंदिरापर्यंत जो कॉरिडॉर बनवला गेला आहे तिथून मंदिरात एंट्री केली जाते आणि तिथूनच सर्व घाट एकमेकाला लागून दिसत आहेत. काशी पाहायची असेल ना तर ती गंगेच्या पात्रातूनच पाहावी. प्रत्येक घाट एकमेकांना लागून आहे आणि प्रत्येक घाटाचं महत्त्व हे वेगळं आहे. सर्व घाटांचं दर्शन घेऊन आणि गंगेचं दर्शन घेऊन आम्ही ही यात्रा संपवायच्या दिशेने वाटचाल केली. धन्यवाद. हर हर महादेव आणि जय श्रीराम. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.